नमस्कार मित्रांनो, मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोलंबी कशी बनवायची। तर ही कोलंबी जी आहे खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवली जाते। खूपच स्वादिष्ट आणि टेस्टी जिभेची चव वाढवणारी ही रेसिपी आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर ही कोलंबी जी आहे प्रत्येकाला जी बनवता येत नाही, तर काही छोट्या मोठ्या टिप्स असतात, त्यासोबत मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, ही कोलंबी जी आहे साफ करण्याची पद्धत देखील वेगळी आहे। तर चला आपण आता कोलंबी साफ करण्याची प्रक्रिया पाहूया। तर सर्वात प्रथम जे आहे तुम्ही पाहू शकता की कोलंबीचा जो आहे फेस आहे, तो फेस आपल्याला जे आहे कट करायचे आहे। तर आपल्याला हाताच्या सहाय्याने असे तोडून घ्यायचं आहे। मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल। तर अशाच पद्धतीने तुमचा सपोर्ट राहू द्या, जेणेकरून माझं चॅनल जे आहे पुढे ग्रो करेल। तर चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यासाठी थँक्यू। तर मित्रांनो, तुम्हाला थोडासा आवाज येत असेल, इथे माझा छोटा मुलगा जो आहे तो खेळत आहे, मला अजिबात डिस्टर्ब नाही करत आहे, पण थोडासा आवाज होतो आहे। तर तुम्ही समजू शकता की छोटे मुलं असतात घरामध्ये, तर थोडासा डिस्टर्बन्स असतो। तर बघा, या प्रकारे आपल्याला जे आहे कोलंबीचा जो आहे डोक्याचा पार्ट आपण काढून घेतलेला आहे। इथे पाठी शेपटीचा पार्ट जो आहे असा या प्रकारे थोडासा खेचायचा आहे, अलगद असा निघून जातो। तर या प्रकारे आपल्याला कवच जे आहे ते व्यवस्थित रिमूव्ह करायचे आहेत। हे पाहू शकता, अशा प्रकारेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत। एक एक करून सर्व आपल्याला कोलंबी अशा प्रकारे क्लीन करायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता, हे साल जे आहे आपल्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे। आणि यामध्ये जो आहे एक काळ्या रंगाचा धागा असतो, तो आपल्याला काढायचा आहे, जेणेकरून ती घाण असते तर तो अजिबात ठेवता कामा नये। तो चांगला नसतो शरीरासाठी, आपल्याला तो धागा जो आहे वेगळा करायचा असतो। तर या प्रकारे आपल्याला पोझिशन घ्यायची आहे आणि व्यवस्थित असा हाताने दोन्ही चिमटीने असं व्यवस्थित काढून काढायचं आहे। खूप लांबसर असा धागा असतो, तो असा या प्रकारे काढला जातो। तर तुम्ही पाहू शकता, तर असं एक एक करून सर्व कोलंबी आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे। म्हणून थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही स्किप करून न पाहता एक स्टेप बाय स्टेप तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर बरं होईल। कारण की काय होतं की याच्यामध्ये मी तुम्हाला छोट्या मोठ्या ज्या आहेत टिप्स शेअर करत असते, जर तुम्हाला उपयोगी होतील तर उत्तम आहे। कारण की ह्या बनवण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, तर प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते। तर कोलंबी बनवण्याची ही अगदी साधी आणि सोपी पद्धत जी आहे मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। खूपच चविष्ट आणि पौष्टिक अशी कोलंबी बनवून तयार होणार आहे। तर तुम्ही देखील अशा प्रकारे जे आहे माझी रेसिपी फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर या प्रकारे सर्व एक एक करून मी कोलंबी जी आहे क्लीन केलेली आहे। क्लीन झालेली कोलंबी एका साईडला एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला ते अजून क्लीन करायचे आहेत। तर बघा मित्रांनो, काय असं याचं तात्पर्य काय आहे की थोडंसं हार्डवर्क केल्याशिवाय आपल्याला फळ त्याचं मिळत नाही। तर आपण बघा, एवढे कवच आपण काढले आणि त्याची कोलंबी त्यातून एवढी निघाली। तर या प्रकारे मसाले घेतलेले आहेत, कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो घेतलेले आहेत मी, आणि थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत। तर आपल्याला कांदा आणि टोमॅटो जे आहे त्याचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे। लगभग 2 मीडियम साईजचे मोठे कांदे घेतलेले आहेत आणि 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत। क्वांटिटी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमी करू शकता। आपल्याला परतून घ्यायचं आहे। सर्वात प्रथम जे आहेत कांदे आपल्याला मीडियम साईजचे कट केलेले याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत, थोडंसं तेल ॲड करून व्यवस्थित गोल्डन अँड ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत। कांद्यासोबतच मी जे आहे अर्धे वाटी जे आहे खोबरं घेतलेलं आहे। ओलं खोबरं, सुकं खोबरं, कोणतंही खोबरं तुम्ही घेतला तरी चालेल। आणि सोबतच मी ते थोडंसं गोल्डन अँड ब्राऊन झालं की अद्रक आणि लसूण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। ते देखील आपल्याला व्यवस्थित असं मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे। हाफ तुकडा मी इथे दालचिनी घेतलेला आहे। खडे मसाले म्हणजे 2 ते 3 लवंगा, 2 ते 3 काळे मिरी एवढंच घ्यायचं आहे। सोबतच थोडेसे अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत। धने पावडर असेल तर ते ठीक आहे, नंतर मग तुम्ही अख्खे धने जे आहेत अर्धा चमच घ्या फक्त फ्लेवरसाठी। सोबतच मी इथे टोमॅटो घेतलेले आहेत आणि टोमॅटो ॲड केल्यानंतर आपल्याला थोडेसे मसाले सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। मसाले भाजण्यासाठी लगभग 5 ते 10 मिनटाचा आपल्याला टाईम लागलेला आहे। तर तुम्ही देखील या प्रकारे मसाले भाजून घ्या, जेणेकरून ह्याच्यामध्ये या मसाल्यामध्ये जे आहेत सर्व इन्ग्रेडियंट्सचे फ्लेवर उतरतात आणि खाण्यासाठी म्हणजेच ग्रेव्ही बनवण्यासाठी हा मसाला एकदम परफेक्ट आहे। तो मसाला जो भाजल्यानंतर आपण डायरेक्टली जे आहे इथे मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। हवं तर याच्यामध्ये घोटभर पाणी ॲड करा आणि व्यवस्थित अशी स्मूथ अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे।
कारण की याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे आहेत तर थोडेसे ते गोल गोल राहतात, तर आपल्याला बारीक असा पेस्ट बनवून घ्यायचं आहे। सेम कढईमध्ये मी चम्मच तेल घेतलेलं आहे, लगभग 2 ते 3 चम्मच मोठे तेल घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता थोडंसं तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा जे आहे मी तेजपत्ता ॲड केलेला आहे। तेजपत्ता ॲड झाल्यानंतर आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। सोबतच डायरेक्टली आपण मसाले याच्यामध्ये घालणार आहोत। जी पेस्ट बनवलेली ती आपण डायरेक्टली याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित असा मसाला परतून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज जे आहेत मी तुमच्यासाठी घेऊन येईल। व्हिडिओ तुम्ही घेऊन येत आहे, माझ्या दर्शकांना पण माझे व्हिडिओ आवडत आहेत, मला दिसत आहे त्याचा प्रोग्रेस। तर मित्रांनो, ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांच्यासाठी खूप खूप आभार। तर असा सपोर्ट राहू द्या मित्रांनो तुमचा, जेणेकरून माझं चॅनल थोडंसं ग्रो होईल। मसाले थोडेसे परतून झाले की आपण याच्यामध्ये लगभग कांदा लसूण मसाला जो मिळतो मार्केटमध्ये सुहानाचा, तो मी इथे घेतलेला आहे। लगभग 2 मोठे चम्मच याच्यामध्ये ॲड केलेला आहे। सोबतच थोडंसं चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जे म्हणजे 1/4 जो चम्मच आहे मी इथे हळदी पावडर घेतलेला आहे, थोडासा कलर उठून येण्यासाठी। आणि व्यवस्थित असे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ग्रेव्हीचा कलर जो आहे थोडा ऑरेंज होता, तर आपण याच्यामध्ये जो आहे कांदा लसूण मसाला ॲड केल्यानंतर याचा कलर जो आहे थोडासा डार्क झालेला आहे, तर तरी जी आहे खूपच छान आणि उठून येणार आहे। तर आपण याच्यामध्ये डायरेक्टली ॲड करणार आहोत कोलंबी। स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली कोलंबी आपण याच्यामध्ये ॲड करणार। 2 मिनटं आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। एका साईडला गरम पाणी मी ठेवलेलं आहे आणि गरम पाणी आपण याच्यामध्ये ओतून देणार आहोत। तर गरम पाणी ओतल्याने काय होतं की जी ग्रेव्ही आहे त्याची तरी खूपच उत्तम प्रकारे उठून येते। तर मित्रांनो, लगभग आपले इथे जे आहे कोलंबीची करी बनवून तयारच होणार आहे। थोडासा आपल्याला व्यवस्थित अशी बॉईल करून घ्यायची आहे, थोडीशी थिक होईपर्यंत ग्रेव्ही आपल्याला हे जे आहे कोलंबी बॉईल करून घ्यायची आहे। लगभग 5 ते 10 मिनटं नाही, मिनिमम 5 मिनटं किंवा 10 मिनटं आपल्याला व्यवस्थित कोलंबी शिजेपर्यंत व्यवस्थित असं कुक करून घ्यायचे। जास्त आपल्याला पातळही करायची गरज नाही, जास्त थिक करायची गरज नाही, कारण की ही ग्रेव्ही थंड झाल्यावर थोडीशी गाढ होऊ लागते, कारण की याच्यामध्ये कोलंबीचा पूर्ण अर्क उतरलेला असतो, तर ही ग्रेव्ही थोडीशी थिक होते। तुम्ही पाहू शकता दिसताना किती पातळ दिसत होती आणि झाल्यावरती बघा तुम्ही ही थोडीशी अटलेली आहे। तर अशा प्रकारे आपली जी आहे कोलंबीची करी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कोलंबी परफेक्टली आपली शिजून झालेली आहे। तर या प्रकारे आपली कोलंबीची करी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा। तुम्ही देखील सेम रेसिपी फॉलो करा। जर तुम्हाला चव आवडली नाही तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की ही परफेक्ट नव्हती। प्रत्येक स्टेप बाय स्टेप मेथड फॉलो करून अशा प्रकारे परफेक्ट आपली जी आहे कोलंबीची करी बनवून आपली तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे कोलंबीची करी तुम्ही बनवून नक्की पहा मित्रांनो, तुम्हाला देखील खूप आवडेल अशी गॅरंटी देते मी। जर नाही आवडले तर तुम्ही नंतर बोला की ही रेसिपी बरोबर नव्हती। तर अशाच प्रकारे मी नवनवीन रेसिपी घेऊन येईल। आजसाठी एवढंच मित्रांनो, परत मिळूया नवीन रेसिपीसोबत। बाय बाय, टेक केअर।